नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिकेच्या अंतर्गत सरळ सेवेची 490 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. 3 जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. यामध्ये 21 संवर्गाची विविध पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये पाहू शकता आया, फिमेल अटेंडंट, लेखालिपिक, लिपिक टंकलेखक, उद्यान निरीक्षक, उद्यान अधीक्षक, क्रीडा पर्यवेक्षक, कनिष्ठ विधी अधिकारी, अग्निशामक, फायरमॅन, चालक यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, स्थापत्य, लेखपाल, वरिष्ठ लेखापरीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मानस उपचार समुपदेशक, हेल्थ विजिटर आणि लेप्रेशरी टेक्निशियन, क्षयकिरण तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, त्यानंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि फिजिओथेरपिस्ट या पदांची पदभरती केली जात आहे. ही सरळ सेवेची परमनंट पदांची पदभरती असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार असणार आहे, प्लस सर्व शासकीय भत्ते असणार आहेत. ही जी पदभरती होते कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यासाठी होते. याच्या अगोदर आपण न्यूजपेपरमध्ये माहिती पाहिली होती की ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. त्या पद्धतीने आज मात्र ही जाहिरात अखेर प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये गट क आणि ड ची सरळ सेवेची पदं भरली जात आहेत. याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आजपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. TCS कंपनी मार्फत पाहू शकता हे पोर्टल आलेलं आहे. TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. जसं की पहा, फिजिओथेरपिस्टसाठी 2 जागा भरल्या जात आहेत. यासाठी तुमचं MPTS फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन याच्यामध्ये तुमचं पदवीधारक तुम्ही असणं गरजेचं आहे. त्यासोबत बघा, औषध निर्माता अधिकाऱ्यासाठी 14 पदं भरली जात आहेत. कॅटेगरी वाईज जागा पाहण्यासाठी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. यासाठी तुमचं B.Pharm पदवी झालेली असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव देखील आवश्यक आहे. कुष्ठरोग तंत्रज्ञासाठी 2 पदं भरली जात आहेत. यासाठी पाहू शकता तुमचं 12वी पाहिजे आणि 2 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रेसी टेक्निशियन अभ्यासक्रम तुमचा उत्तीर्ण पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला त्या संदर्भात असणं गरजेचं आहे. स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त 78 पदं भरली जात आहेत. स्टाफ नर्ससाठी पाहू शकता 35,400 ते 1,12,400 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. यामध्ये तुमचं BSc नर्सिंग झालेलं असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा या ठिकाणी मिडवायफरी याविषयीची पदविका देखील असणं गरजेचं आहे किंवा GNM तुमचं झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. मात्र 2 वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, क्षयकिरण तंत्रज्ञाची 6 पदं भरली जात आहेत. यासाठी देखील तुमचं या ठिकाणी डिप्लोमा इन रेडिओग्राफीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर लेप्रेसी टेक्निशियनसाठी 1 पद भरलं जात आहे. यामध्ये देखील तुमचं 10वी नंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, मानस उपचार समुपदेशकसाठी 2 जागा भरल्या जात आहेत. यासाठी देखील तुमचं MA क्लिनिकल सायकोलॉजी किंवा MA काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये झालेलं असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव देखील असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 1 पद भरलं जात आहे. यासाठी तुमचा DMLT देखील असणं गरजेचं आहे आणि अनुभव देखील आवश्यक आहे. लेखपाल, वरिष्ठ लेखापरीक्षकसाठी 6 पदं भरली जात आहेत. यासाठी तुमचं B.Com झालेलं गरजेचं आहे. त्यासोबत अनुभव देखील त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर बघा, कनिष्ठ स्थापत्य 58 पदं आहेत. त्याच्यानंतर विद्युतमध्ये 12 पदं आहेत आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं यांत्रिकीमध्ये 8 पदं भरली जात आहेत. त्याचसोबत पहा, चालक यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटरची 12 पदं भरली जात आहेत. यासाठी तुमचं 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे आणि तुमचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रांचा 6 महिन्या कालावधीचा प्रशिक्षण पाठ्यक्रम देखील पूर्ण असणं गरजेचं आहे. अनुभव वाहन चालक, जड वाहन चालकचा देखील 3 वर्षाचा मागितला आहे आणि तुमच्याकडे लायसन देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, सर्वात जास्त अजून फायरमॅनसाठी 138 पदं भरली जात आहेत. फायरमॅनसाठी 10वी नंतर तुमची फायरमॅनचा कोर्स देखील 6 महिन्याचा असणं गरजेचं आहे. यासाठी शारीरिक पात्रता देखील मागण्यात आलेली आहे, ही तर तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, कनिष्ठ विधी अधिकारीची 2 पदं भरली जात आहेत. क्रीडा पर्यवेक्षकसाठी 1 पद आहे. त्याचसोबत पाहू शकता या ठिकाणी उद्यान अधीक्षकसाठी 2 पदं भरली जात आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, उद्यान निरीक्षकसाठी सर्वात जास्त अजून 11 पदं भरली जात आहेत. याच्यामध्ये तुमचं हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी असणं गरजेचं आहे. इथं अनुभव मागितलेला नाही. त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखक खूप महत्त्वाचं पद आहे, ज्यामध्ये 116 जागा भरल्या जात आहेत. कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला वॅकन्सी पाहता येतील. याच्यामध्ये मात्र तुमचं या ठिकाणी पदवी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे फक्त टायपिंग सर्टिफिकेट असेल, मराठी 30 आणि इंग्लिश 40चं तर तुम्ही अप्लाय
करू शकतात. इथं कुठल्याही अनुभवाची अट त्यांनी दिलेली नाही. लेखालिपिकसाठी 16 पदं भरली जात आहेत. इथं देखील पदवी पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे, बीकॉम पाहिजे आणि इंग्लिश 40-30 या ठिकाणी मराठी इंग्लिश अशा पद्धतीचं टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा आया फिमेल अटेंडंटची 2 पदं भरली जात आहेत. यासाठी तुमची पात्रता जी आहे 10वी उत्तीर्णानंतर तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. 15 बेडेड हॉस्पिटलचा खाजगी असेल किंवा निमशासकीय किंवा शासकीय असेल याच्यामधून तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीस असणार आहे. तर संपूर्ण जाहिरातीबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. याची एक्झाम TCS कंपनी मार्फत होणार आहे. 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा आहे. 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी वयोमर्यादा आहे. विविध रिझर्वेशन कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. TCS कंपनी तुमची या ठिकाणी परीक्षा घेणार आहे. मित्रांनो, सध्याचे जी सरळ सेवेच्या पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, जसं की विविध पदभरतीच्या जाहिराती आहेत, त्यामध्ये तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी विविध पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ज्यामध्ये सध्याची नोंदणी व मुद्रांक विभागामधील शिपाई गट ड भरती असेल किंवा सध्याची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पदभरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी विविध पुस्तकं उपलब्ध केलेले आहेत. त्यापैकीची एक शिपाई गट ड भरती नोंदणी व मुद्रांक विभागामधील त्यांनी प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार ही परीक्षा होते. त्यानुसार त्यांनी त्या पद्धतीचं पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. जसं की IBPS मध्ये 5 पर्याय देण्यात येतात, त्यानुसार हे पुस्तक देण्यात आलेलं आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला हे पुस्तक पाहायला भेटेल. शिपाई गट ड साठी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला अत्यंत उपयोगी असं हे पुस्तक त्यांचं उपलब्ध झालेलं आहे. त्याचसोबत इतर देखील ज्या परीक्षा होतात, जसं की वनरक्षक भरती असेल, वनसेवक वनमजूर पदभरती असेल, त्यासाठी त्यांचा 94 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र वन विभाग पदभरतीसाठी TCS पॅटर्ननुसार पुस्तक उपलब्ध आहे. TCS पॅटर्ननुसार त्यांची भरपूर सारी पुस्तकं उपलब्ध आहेत. जसं की वनरक्षक भरतीसाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचसोबत रेल्वेसाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल, जसं की रेल्वे ग्रुप डी असेल, रेल्वे RRB मधील NTPC असेल, ALP असेल, रेल्वे ग्रुप डी असेल, RPF असेल, SI असेल, ह्या सर्व पदांसाठी तुम्हाला मराठी माध्यमातून त्यांची एकमेव पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. जसं की रेल्वे ग्रुप डी साठी रेल्वे भरती बोर्ड RRB मार्फत मराठी भाषेमधून त्यांचं सामान्य अध्ययन प्रश्नसंच, यामध्ये 10,200 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. भाग 1चं पुस्तक त्यांचं उपलब्ध झालेलं आहे. 2018 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचाही यामध्ये समावेश आहे. मराठी भाषेमधील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचं पहिलं आणि एकमेव पुस्तक त्यांचं उपलब्ध झालेलं आहे. याची द्वितीय आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. रेल्वे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे, जे की मराठी माध्यमातून असणार आहे. तर ही सर्व रेल्वे भरतीसाठी पुस्तकं त्यांची आहेत. सरळ सेवा पदभरती IBPS आणि TCS पॅटर्ननुसार देखील त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन संकलन केलेली ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहता येतील. तिथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. तिथून तुम्हाला पाहता येणार आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकतात.